रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले जत तालुक्याच्या वतीने शेतकरी व विविध नागरी समस्यांबाबतीत जत तहसील कार्यालयावर ढोल ताशांच्या नादात भव्य धडक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। धडक मोर्चाचं नेतृत्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्रासह संघटक सचिव तथा जतचे माजी सरपंच संजयजी कांबळे यांनी केला। यावेळी युवक सांगली जिल्हाध्यक्ष श्वेत भैया कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये धडक मोर्चा संपन्न झाला। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या मूकनायक या वृत्तपत्राला 104 वर्ष पूर्ण झाली। निमित्ताने जत शहरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं व मोर्चाची सुरुवात करण्यात आली। यावेळी ढोल ताशाच्या नादात जत तहसीलच्या कारभाराविरोधात, जत नगर परिषदेच्या कारभाराबाबतीत व शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबतीत जोरदार घोषणाबाजी करत जत शहरातील महाराणा प्रताप चौक, मंगळवार पेठ, गांधी चौक, लोखंडी पूल, शिवाजी पेठ मार्गे जत तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। यावेळी जत तहसील कार्यालयाजवळ मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झालं। यावेळी मोर्चामध्ये सहभागी जनतेने मार्गदर्शन करताना युवक सांगली जिल्हाध्यक्ष श्वेत भैया कांबळे म्हणाले, सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा 12 महिने दुष्काळी तालुका आहे। या भागामध्ये पावसाचं प्रमाण अत्यल्प असल्याने येथे शेतीसाठी शेतकऱ्यांचे व येथील स्थानिक नागरिकांचे पाण्याविना खूप हाल होतात। तरी जत तालुक्यातील काही भागांमध्ये म्हैसाळ योजनेचं पाणी पोहोचलं, पण अजूनही बरीचशी गावे म्हैसाळ योजनेच्या लाभापासून अलिप्त आहेत। तरी सदर बाब ही गंभीर पद्धतीची असून शासनाकडून होणारी दिरंगाई कदापि सहन केली जाणार नाही। शेतकऱ्यांचे पाण्याविना होणारे नुकसान हे अत्यंत दुर्दैवी बाब असून शासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन समस्या मार्गी लावावी, अन्यथा रिपब्लिकन स्टाईलने शासनाविरुद्ध तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल। यावेळी मोर्चेकरांना संबोधित करताना रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे संघटक सचिव संजयजी कांबळे म्हणाले, विस्तारित म्हैसाळ योजनेतील 65 गावांची योजना ताबडतोब चालू करावी। जत शहराला किमान दररोज 1 तास पाणी पुरवठा व्हावा। पंचायत समितीकडील जलजीवन मिशन योजनेची सखोल चौकशी व्हावी व संबंधित अधिकाऱ्यांची बदली करावी। त्याचबरोबर महसूल खात्यातील पुरवठा विभागातील ढिसाळ कारभाराबाबत माननीय संजय कांबळे यांनी वाभाडे काढला।